बोला. नमस्कार शेतकरी मित्रांनो. आपण एक दोन दिवसापूर्वी एक व्हिडिओ टाकला होता का पिनॅकल मक्क्यामुळं आपल्या एका शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे. परंतु आज आपल्या इथे कास्तकार आलेले आहेत बेलोकार म्हणून. त्यांनी आपला व्हिडिओ बघून बायर कंपनीचा एक प्लॉटचं जे फाउंडेशन सीडचे प्लॉट असतात ते फाउंडेशन सीडचे प्लॉट नाकारले त्यांनी आपला व्हिडिओ बघून. तर मला एक गोष्ट सांगायची होती आपल्याला की आपल्या ज्या शेतकरी बांधवाचं नुकसान झालेलं आहे मंगरुळ इस्रूळमध्ये, तर त्यांच्या जे नुकसान झालेलं आहे ते आपल्या बाहेरच्या पिनॅकल मक्का जो मार्केटमधून दुकानामधून नेऊन लावला जातो त्या मक्क्यामुळे झालेलं आहे. आणि आपण या कास्तकारांनी जे नाकारलं ते सीड प्लॉट होतात फाउंडेशन सीडचा. तर फाउंडेशन सीडच्या प्लॉटमध्ये आम्ही माहिती काढलेली आहे. तर त्यांच्याबद्दल आज कोणत्याही कास्तकाराची कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाही आतापर्यंत. परंतु या कास्तकारांनी आपण तो बाहेरचा जे दोन्ही पण कंपनी बाहेरच आहे त्यामुळे त्यांनी पण तो नाकारलेला आहे. परंतु माझी विनंती आहे कास्तकारांना की आपण प्रत्येक गोष्टीची माहिती काढून त्याच्यावर विचार करावा. परंतु पिनॅकल या मक्क्यामुळं जे आपल्या शेतकरी बांधवांचं नुकसान झालं, काल माझं तिकडे बोलणं झालं ज्ञानेश्वर दादा खरात पाटील यांच्यासोबत. तर त्यांनी सुद्धा सांगितलं की आपल्या ज्या कास्तकाराचं नुकसान झालेलं आहे त्यांनी बाहेरचा पिनॅकल मक्का लावलेला होता आणि त्या पिनॅकल मक्क्यामध्ये 9 एकरामध्ये त्या शेतकऱ्यांना लावलेला असून त्याला कंस आलेले नाहीत आणि त्या शेतकऱ्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे. आणि त्याच्याबद्दल ज्ञानेश्वर दादा खरात पाटील यांनी सुद्धा आवाज उठवला. परंतु आपली व्यवस्थेनं त्यांना अजूनही न्याय मिळालेला नाही आहे असं त्या दादांचं म्हणणं झालं. तरी माझी सर्व शेतकऱ्यांना विनंती आहे की पिनॅकल मक्का होतापर्यंत आपण लावू नका सध्या तरी, कारण आपल्या शेतकऱ्याला न्याय मिळेपर्यंत सर्वांनी एकजूट दाखवा. आणि हे जे सीड प्लॉट आहेत हे सीड प्लॉट लावण्यास माझ्या पद्धतीने कोणतीतरी हरकत नाही आहे सध्या. त्यामुळे सीड प्लॉटची कोणत्याही प्रकारची आजपर्यंत कंप्लेंट आलेली नाही आहे. त्याच्याबद्दल आम्ही माहिती काढली आजूबाजूच्या परिसरामध्ये. तर सीड प्लॉटमध्ये फाउंडेशन सीडच्या प्लॉटमध्ये कोणत्याही प्रकारची कंप्लेंट नाही आहे. परंतु पिनॅकल मक्का याबद्दल आपल्या कास्तकार बांधवांच्या कंप्लेंट आहेत. तर त्याच्यावर सर्वांनी विचार करूनच पिनॅकल मक्क्याची लागवड करावी एवढी मी सर्वांना विनंती करतो.